नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. जनतेच्या प्रश्नांसाठी 24 तास तत्पर जिल्हा परिषद सदस्य विकासभाऊ हाके यांच्या आढावा बैठकीत विकास कामांना गती. ढालगाव प्रतिनिधी एलव्ही न्यूज. ढालगाव जिल्हा परिषद गटातील जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विकासभाऊ हाके यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर ढालगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली. बराच वेळ चाललेल्या या बैठकीत तरुणांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच आपले प्रश्न बेधडकपणे मांडले. विकासभाऊ म्हणजे आपला माणूस, जनतेचा विश्वास. स्वर्गीय चंद्रकांत हाके बापू आणि माजी सभापती राधाबाई हाके यांचे सुपुत्र म्हणून विकासभाऊ हाके यांना संपूर्ण ढालगाव गटातील जनता आपल्या कुटुंबातील सदस्य मानते. त्यामुळेच बैठकीत प्रत्येक जण आपले दुःख, समस्या आणि मागण्या मोकळेपणाने मांडत होता. कुणी पिण्याच्या पाण्यासाठी आवाज उठवला, कुणी खराब रस्त्यांची तक्रार केली, तर कुणी शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर भाष्य केले. विकासभाऊ प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत ऐकून घेत होते आणि तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील होते. सर्व विभागांचे अधिकारी हजर. या बैठकीसाठी पंचायत समिती गणाचे सदस्य रवी किरण घागरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया शेटे, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अण्णासाहेब पाटील, मृदसंधारण अधिकारी शिंदे, बांधकाम खात्याचे शाखा अभियंता, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्वच खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य विभागाबाबत एकही तक्रार आली नाही. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया शेटे यांच्या कामाचे विकासभाऊ हाके यांनी विशेष कौतुक केलं. विकासभाऊ म्हणाले, गटातील आरोग्य यंत्रणा चांगली चालत आहे. डॉक्टर श्रेया शेटे आणि त्यांच्या टीमने केलेल्या कामामुळे नागरिक समाधानी आहेत. असेच चांगले काम पुढेही सुरू राहावे. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश. मात्र काही अधिकारी बैठकीला दांडी मारून गैरहजर होते. याची गंभीर दखल घेत विकासभाऊ हाके यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. कामचुकार अधिकाऱ्यांना दणका, चांगल्या कामाला शाबासकी. बैठकीत विकासभाऊ हाके यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना कधी गोड शब्दात तर कधी तिखट शब्दात सूचना दिल्या. प्रश्नांचा निपटारा करण्याचे आदेश त्यांनी तडफेने दिले. जनतेची कामे न करणाऱ्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली, तर दुसरीकडे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाबासकीही दिली. यावेळी बोलताना विकासभाऊ म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या कामाकडे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास ते सहन केलं जाणार नाही. जनतेला कोणी वेठीस धरत असेल तर त्यांनी कारवाईला तयार राहावे. विकास कामांचा मार्ग मोकळा. या आढावा बैठकीमुळे गटातील रखडलेली विकास कामे आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. बैठकीत मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विकासभाऊ हाके यांच्या प्रश्न सोडवण्याच्या कौशल्यामुळे आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे ही बैठक फलदायी ठरली. आमचा आमदार नाही, पण विकासभाऊ आमच्यासाठी नेहमीच धावून येतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पंचायत समिती सदस्य रवी किरण घागरे यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. जनतेने मांडलेल्या स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवली आणि विकास कामे मार्गी लावण्यासाठी विकासभाऊ हाके यांच्यासोबत समन्वय साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे गटातील अनेक रखडलेल्या कामांबाबत चर्चा अधिक सकारात्मक झाली. या लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती. बैठकीला गटातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सरपंच संजय घागरे, महाकाली सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय भाऊ पाटील, उपसरपंच अलकाताई धोकटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे, चिमण पाटील, माजी उपसरपंच बापूराव खुटाळे, चुडेखिंडीचे सरपंच बापू भुसनर, केरेवाडीचे सरपंच कृष्णकांत पाटील, रायवाडीच्या सरपंच पडळकर मॅडम, चंद्रकांत चौगले, शहाजी झुरे, कदमवाडीचे पांडुरंग कदम, विनायक पडळकर, महेश भोसले, गजभार तांबोळी, अरुण देसाई यांच्यासह ढालगाव गटातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, कवटेमहांकाळ, सांगली. अधिकारी गैरहजर आहे. पुढच्या मीटिंगला कोणी सुद्धा गैरहजर राहू नये आणि ज्या या मीटिंगला आता प्रोसिडिंग मध्ये आपले विषय आले त्या विषयाचं उत्तरासहित आपण पुढच्या मीटिंगलाही मीटिंग होणार. मी सगळ्या पुढच्या मीटिंगला आता पुढच्या मीटिंगला जे आता प्रोसिडिंग आहे ज्या टायमाला प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात येते
त्या टायमाला जुन्या झालेल्या विषयावरती सगळ्या चर्चा होणार आणि नवीन काय असेल तर त्या विभागाचा विषय होणार. त्यामुळे माझी सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी एकच विषय हा पुढच्या मिटिंगला परत येता कामा नये, त्याची आपण सगळेजण काळजी घेऊया. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी मिटिंग सगळी शांततेत पार पाडलेली आहे. फक्त आपण सगळी मिटिंग आलून बसून आपल्याला कुणाला काम नाही चर्चा करून निघून गेलो असं न होता त्या सगळ्या चर्चेची अंमलबजावणी व्हावी त्या अध्यक्ष या नात्यानं आम्ही सगळेजण तुम्हाला विनंती करतो. आणि सचिव साहेब आहेत त्या मिटिंग वरती अधूनमधून त्यांचंही देखरेख राहील. आणि पुढची मिटिंग आपण जी आहे म्हणजे विस्तृत जरा मिटिंग पुढची घेऊ, कारण की रिझल्ट चांगला मिळतोय मिटिंगला. लोकांनाही बोलायला म्हणजे काय अडचण असेल किंवा मागणी असेल तक्रार असेल तर त्याला जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता जर गावाच्या ठिकाणी मार्ग निघत असेल तर उत्तम आहे. त्यामुळे आपण अनेक सुलभरित्या कशी करता येईल ते आपण सगळेजण प्रयत्न करून त्याचं नियोजन करूया. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.